शब्द उलटा वापरा. बाधू शकतात पण नाश करू शकत नाही. पण दैवी संपत्ती पुढं काळ जर आला तर आसुरी विचार टिकू शकत नाही. हे पहिलं. काही माणसं म्हणतात तो माणूस लय गपक्या श्रीमंत झाला, त्याचा सुपडा सापच होणार. तुम्ही थोडं कळ काढा. तुम्ही मला अख्ख्या महाराष्ट्रात मराठी माणसाचं 3ऱ्या पिढीचं घर श्रीमंत दाखवा. चला एक घरानं सांगा अख्ख्या महाराष्ट्रात का यांची 3री पिढी श्रीमंत आहे. लईत लई 2. 3ऱ्या पिढीला असं एखादा पोर जन्माला येणार अख्खी एकूण मोकळी होणार. नाही नाही ते संपत. महाराज लक्ष्मी टिकवायला नम्रताच लागते. असं चालत असतं का? बोगस लक्ष्मी चालते का कधी? बोगस लक्ष्मी चालते का? नम्रता जितकी जाडेल तितकी लक्ष्मी प्रसन्न होत असते. लक्ष्मी मुळातच नम्रतेवर. आणि तुम्ही तिथं करायला लागले कसं जमेल? थोडं मागं नेतो पडत पुढं आणतो. मंदिर पूर्ण झालं, काल्यात घुसायचं आपल्याला. कळस चालला, नदी सागराला मिळाली, वृक्षाला फळ आलं. आता वृक्षाला फळ आलं का त्याचं जीवन संपलं. पण त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, तेवढे बारीक आहे का? आता काही झाडांना फुले फळे येतात, काहींना येत नाही. काहींना येत नाही. हे पुष्पाळ्यातल्या पोरी, काहींना फुले येतात, काहींना येत नाही. येतात त्यांना सपुष्प म्हणतात आणि येत नाहीत त्यांना अपुष्प म्हणतात. स म्हणजे चांगले आणि पुष्प म्हणजे फळ. फळ म्हणजे ज्याला फळ येत आहे ते सपुष्प आणि येत नाही ते बोलत जा अपुष्प. आता साखळी लागली तुम्हाला. येत आहे ते सपुष्प, येत नाही ते अपुष्प. आणि अपुष्पाच्या पुढे 2 प्रकार आहेत. काहींच्या बिया फळाच्या आत आहेत तर काहींच्या बिया फळाच्या बाहेर आहेत. आता ज्या आत आहेत त्यांना म्हणतात आवृत्त बीजी आणि ज्या बाहेर आहेत त्यांना म्हणतात अनावृत्त बीजी. म्हणजे बी आत आणि बी बाहेर. पेरूची बी आत, अजून काजूची बी बाहेर. हा पण काही बिया एकदल आहेत. बाजरी एकदल, गहू एकदल, ज्वारी एकदल, हरभरा. हा आता लागला करंट. हरभरा द्विदल, 2 दल आहे त्याला. वाटाणा द्विदल, शेंगादाणा द्विदल. पण ह्या जगात एक झाड असं आहे की त्याला फळही नाही आणि फुलंही नाही. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये यया फळना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. वांज येते त्याला. काय फळ आहे? काय फळ आहे? द्या उत्तर. आता काय फळ आहे? फळच काय? पश्चाताप. संसाराला काय फळ आहे? नसती बायको केली बरं झालं असतं, नसता फायदा केला बरं झालं असतं, नसती इस्टेट कमावली पश्चाताप आहे. पण त्या झाडाला बसलेली सगळी माणसं पाणी घालतात. सगळी, तुम्ही मी सगळे. आता झाडच वांज आणि पाणी घालायचा कार्यक्रम चाललाय म्हणजे कसं चाललाय? पहा कसा चाललाय. साखर कशातही घातली तरी, कारलं कसंही खालं तर, मिरची कशी खाली तर, मीठ कसंही खालं तर, मग संसार किती केला तर दुःखाचाच. लटिका व्यवहार सर्व हा संसार बाया ये रठार हरी बिना बाया ये रठार हरी बिना. त्या वाण झाडाला तुम्ही ना आम्ही घालतोय पाणी. आता ऐका, झाड उभं करून देतो एका मिनिटात. झाड कसं आहे? बोलत जा. झाड कसं आहे? वांस. तुमचा माझा दणका कुठं चाललाय? पाणी घालायचा. लग्न कर, पोरग पैदा कर, ते मोठं कर, त्याला नोकरी लाव, त्याला शाळेत घाल, त्याला शिकव, त्याला नोकरी लाव, त्याला बायको करून दे. ती बाळातीन होणार, आपल्याला नातू होणार, आपल्याला शुगर वाढणार, आपण मरणार. हा तमाशा काय आजचा आहे का? हा तमाशा दे ना, चालू दे. पुनरपी जनरम उपजते नासले पुनरपी, हे चालूच राहणार आहे. आपला आजाय नांगरीत होता तर ढेकळच होती, आपला पंजाई नांगरीत होता तर ढेकळच आहे, आणि आपणही नांगरीत होतं ढेकळच आहे. आपली पोरं नांगरायला ठेवणार नाही. आपली पोरं अशी हलकी कामं नाही करणार. वावर नांगरा बैल इकूनच टाकणार.
आणि डायरेक्ट धाबा टाकणार आणि त्याला नाव देणार रानवारा. मग त्याच्या शेजारी टपरी टाकणार गारवा. काहींनी तर हॉटेलला नाव दिलंय 7-12. नाही ते नाव योग्य आहे. ज्याला 7-12 नील करायचंय त्यानं त्यांना भेटावा. म्हणजे पुरा भिकारी झाला. आणि त्याच्या शेजारी एखाद्या नाव टाकलं पाहिजे हे चालूच राहिलंय. पुनर्विद्यात काय एवढं विशेष नाही, ते नाविन्य नाहीये. कारण ते झाड वांज आहे आणि आपण सगळे पाणी कशाला घातलं? वाण झाडाला करीत राहिलो. एखादी सुनबाई वैशाख महिन्यात आली ना, सासू जरा नंगाट असली ना, तर ती सून जरा काम दाखवते. ती सून काय म्हणते माहिती का? फक्त मला एखाद्या वर्षात कुत्रे मांजर होऊ दे, मग तू ये आणि मग मी ठरविते तो खिलारी कोणचा ऐकतो. फक्त मला कुत्रा मांजर आणि मग मी तू येन. तू जर नाही तुळशीवाली झाली दिंडीत तर मला भेट. नाही त्याला अहंकार आहे बारा. आणि हे सगळ्या मुळ्या आहेत. या मुळ्यांचं नाव सांगायचंय मला पुढं. झाड झालं वांस, पाणी घालीत राहिलो त्याच्यामुळं मुळ्या वाढल्या. त्या मुळीचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळे माणसं कशात आहेत? काय नाही, मोटरसायकलवर 3 जण चालले, एकानं हॉर्न वाजवला म्हणून हे 3 उतारली. का वाजवला? त्यांनी त्याच्या ठोन दिली. त्यानं गावातले 7-8 गोळा केले. 1.5 तास कुद्या झाल्या. बरगाड्या मोडल्या. 2-3 जणांच्या खुब्यातून निघाले. दोघंही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसानं दोघांचे 20-20 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. केवढं? आणि परत मारामारी केली तर गाठ आपली 40 हजाराला. अज्ञान आहे महाराज. आणि आज 99% जनता अज्ञानातच आहे. आपण म्हणतो लोक बदलले, सगळं अज्ञान आहे. भांडणाचं मूळ काय? अज्ञान. मारामारीचं आपण काय म्हणतो बा, पोरानं लवकर वायला घेऊ नये, चुकीचं आहे. मंगळवारी लग्न झाल्यावर गुरुवारी पोऱ्या वायला दिला पाहिजे. हे बाई तुझ्या सासऱ्याने दिले भांडे खाट आणि हे मॉडेल आणि तू गपक्यात पोहे खाऊन जगायचं. आपण काय केलं महाराज? आपल्या पोरांना कष्टाची जाणीव करून दिली नाही. त्यांना जाणीव करून दिली नाही. त्यांच्यावर आपण पांघरून घालत राहिलो. आपण पांघरून घालत राहिलो. परिणामी त्यांचं अज्ञान वाढत गेलं. त्यांना असा भ्रम झाला की हे आमच्यामुळं आहे. मुळात ते आपल्या पांघरुणावर आहे. विहीर आपण खणली, मोटर आपण बसवली, जमीन आपण घेतली, पण ताबा त्यांचा का झाला? त्यांना अहम झाला का माझ्यामुळं आमची शेती आहे. असं नाही, आम्ही वाटेन देऊ, खंडन देऊ, तू तुझं मॉडेल घेऊन व्हायला राह. 3 दिवस गौंड्याच्या हाताखाली गेले ना, साध्या मोबाईल येतील. आणि 8 दिवस जर गेले ना, शेवग्याच्या शेंगा खातील. बोंबील बंद. शेवग्याच्या शेंगा सारख्या. तो 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 जाऊ दे, याला बोंबील समज. हे गपक्यात जागे येते ना. मटणाच्या खांडाला म्हणतील सोयाबीन. सोयाबीन ती म्हणते सोयाबीनच्या. अगं मटणाची खांड सांभाळून हान. लोक तुम्ही पहा, आपण जेवढे स्टेजवर खाली बसलेली माणसं आहे ना, आपल्या आई वडिलांनी आपल्याला संपत्ती नाही दिली, पण स्वाभिमानानं जगायचं शिकवलं. हे कधी ध्यानात ठेवा. समजा आता उंच खडके हे तरुण पोरं काही करीत असले, पण जुन्या माणसांनी एक केलं ना, कुणाच्या बांधावर त्यांना उभं केलं नाही, हा स्वाभिमान शिकवला. वेळ वेगळी होती तो भाग वेगळा, परिस्थिती वेगळी होती तो भाग वेगळा, उत्पन्नाचं भांडवलही कमी होतं तो भाग वेगळा, आणि चैन कमी होती तोही भाग वेगळा. पण कमी उत्पन्नामध्ये त्यांनी मुलं सालानं ठुली नाहीत, कुणाच्या हॉटेलात ठुली नाहीत, कुणाच्या बांधावर उभी केली नाहीत, कुणाच्या महिन्यानं ठेवली नाही, स्वतःच्या 10 गुंठ्यावर कपडे घालून जगायचं शिकवलं. हा स्वाभिमान आहे. त्यांनी मोबाईल दिला नाही तो विषय सोडून द्या, त्यांनी गाडी दिली नाही तो विषय सोडून द्या, पण ज्यांनी ते दिलं ते आपण देऊ शकत नाही. परत वाक्य नाही. त्यांनी दिला आपल्याला 10 गुंठे का होईना घर बांधायपुरती जागा दिली. कोणाचे बुट साठायचे नाही म्हणून कष्ट करण्याची
ताकद दिली नाही. काय दिलं? बिचारीचं लुगडं फाटकं होतं, 3 रंगाचं लुगडं नेसत होती, सुईद्वारेनं शिवित होती. शिव द्या ना, गरिबी तिची जरूर होती, पण तिनं मुली भिकाऱ्याला दिल्या नाहीत आणि मुलंही भिकारी केले नाहीत. आणि आज आपण सगळं कमवून बसवलंय, पण तुम्ही आणि मी मागची पिढी बनवण्यात अपयशी ठरलो. अपयशी. काही काही कुटुंबामध्ये शेतकरी तरी बरे आहेत, इतके सर्व्हिसवाले परपंच करण्यात फेल गेले. त्यांना ती परपंचाची घमेंड होती, पैशाची घमेंड. त्यांनी मुलगा डायरेक्ट इंजिनियर केला, मुलगी डायरेक्ट डॉक्टर केली. पोरगी नवऱ्याच्या घरी गेली, पोऱ्या सासरवाडीला राहायला गेला. म्हातारपणी यांना वृद्धाश्रमाच्या वह्या लिहायची वेळ आली. तुम्ही बारीक अभ्यास करा, सगळे वृद्धाश्रम तपासा. नोकरीतून रिटायर झालेली बरीचशी माणसं तिथं आहे, बायको घेऊन. मग त्या वैभवाचं काय करायचं? सोमवार नाही करायचा, एकादश नाही करायची, कधी माळ नाही, कधी गण नाही. माझाटल्यावानी वागायचं ते कुठं चालतं का? गावातून चालला तर काचा सुद्धा खाली करायच्या नाही गाडीच्या. गरिबांना रामराम घालावा आणि उरफाट्या बावलीच्या बायको पावा. म्हणजे देवळा पुढून चालला तर देवाला कुठं वाकायचं नाही, कधी गावात बसायचं नाही, 4 माणसात बसायचं नाही. हे कुठं चालतं का मला? आणि ते किती दिवस टिकल? किती काही काही सर्व्हिसवाले इतके हुशार आहे महाराज. रविवार म्हटलं का तासभर गावात हुशार आहेत ते. सगळ्यांशी बोलणार, बसणार, 2-4 जणांना चहा पाजणार. माणसं त्यांच्यावर प्रेम करतात. आणि तुम्हाला सगळं कमावता येईल, माणसाचं प्रेम नाही कमावता येणार. उलटे पुढच्या रविवारी ते आल्यावर म्हातारी म्हणताना, नाही मागच्या रविवारी आम्ही तुमचा चहा पेलोय, आज आम्ही तुम्हाला पाजणार. आज लेट आले हो तुम्ही, हे प्रेम आहे. आणि हे ह्या सर्व्हिसवाल्यांना कमावता आलं नाही. ही माणसं रिटायर झाल्यावर फेल गेली. मला बरं, गावात कोण चांगलं यांना माहीत नाही. ते नेमकं नालायकाशीच दोस्त्या करून मोकळे झाले. गावात जे हलकट आहेत, म्हणजे गाव बिघडवायचे पंटर आहेत, ते यांचे जोडीदार झाले. हे फेल गेले. त्यांनी भजने ओळखले नाहीत, त्यांनी जुने वारकरी ओळखले नाहीत. ते डायरेक्ट हलकटाच्या नादी लागले, पेन्शन संपून मोकळे झाले. आणि शेवटी गावातले लोक म्हणले, एकदा तुम्ही ग्रामपंचायत लढवा, इकूनच मोकळे झाले. नाही, ते चालत नाही. तुम्ही काही गोष्टी सोडा महाराज, चाकोरी शिवाय नाही. त्याला थोडं पुढं झाड झालंय वांस, तुम्हाला पुढं पटापटा पुढं जा. आता त्याला मुळी कोणती आली? गेलं बॉम्बाला अज्ञान. आणि तुम्ही आणि मी सगळं कोणत्या मुळीला पाणी घालतो? आता एक पायरी पुढे जाऊ, पटकन 2 मिनिटात संपवतो. झाड कसं आहे? वांस. त्याला मुळी कशी आहे? अज्ञान. मग तुम्ही मी सगळे कसे ते? अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या मुळ्या जशा वाढतील, तसं त्याला अहंकार नावाचं खोड येईल वर. कारण जमिनीच्या वर काय येईल? खोड. आता मुळ्या कुठं चालल्यात? खाली. मग खोड वर येणार. आणि ते खोड कोणतं आहे? अहंकार. मुळ्या कोणत्या? अज्ञान. अज्ञान नावाची मुळे, अहंकार नावाचं खोड आहे, आणि त्याला विकार नावाच्या फांद्या आहेत. म्हणजे काम, क्रोध, बलात्कार, मारामाऱ्या, मद, लग्नांचे पैसे फिटले नाहीत, काहींचे घटस्फोट झाले, कर्ज मिटलं सुद्धा नाही, बँडवाल्याचं तर बुडवलेच. का झालं? अहंकार नावाचं खोड वाढलं, त्याला विकार नावाच्या फांद्या वाढल्या. मग हे झाड जर चांगलंच बनवायचं असेल तर याला भजनच करावं लागेल. नाही, आणि मग त्यासाठी झाड पूर्ण झालं. मग आज गायक वादक गुणजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अखंड सप्ताहातलं 2रं वर्ष सुरू झालं. आता चांगले करताना थोडे त्रास होत असतात. ज्याला चांगलं करायचे त्यानं मागं वळून पाहायचं नाही, तेवढं पथ्य पाळायचं कधी नाही. नाही नाही नाही. तुम्हाला पळत असणारी गाय जर वळवायची असेल तरी तुम्ही तिच्या मागं पळायचं नाही. गाय सुटली बेफाम सुटली, तुम्ही काठी घेऊन मागून पळात तिच्या, ती पुढं जाईल का मागं जाईल? तुम्हाला गाय वळवायचीच असेल तर पुढं जा, गाई मागं वळल. तसं तुम्हाला समाजात चांगलंच काम करायचं असेल ना, चांगलं करीत राहा. लोक काय म्हणतात तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही चांगलं करीत राहा, आणि कोणी नाही पाहू द्या ना. आपलं मन तर सांगताय ना मी चांगलं करतोय, लोकांशी काय घेणार? तुमचं मन म्हणतंय की नाही तुम्हाला 150 रुपये, 51 रुपये, 151 रुपये सप्ताहाला दिलेत. गाव म्हणू द्या तुम्ही कमी दिले, ज्याला कमी वाटले त्यानं द्यावा. पण आपलं मन सांगताय ना मी शंकराला 151 रुपये दिले. उलट मंदिर हे काम भारी झालं, सभा मंडपाचं काम भारी झालं. उद्या गरिबांची लग्न होऊन जातील. अजून समाजात लई माणसं गरीब आहेत.
आणि त्यांना ही काळाची गरज नाही. आता उद्या पावसाळा एखाद्या गरीबाचं श्राद्ध आहे वस्तीवर आहे आता उंच खडकला लागेल तेवढ्या वस्त्या आहे तोच 25 पाहुणे इथं जीव घालू शकतो 25 पाहुणे आदरानं इथं बसू शकतात शिवाय माईच्या कडेला आहे काही होईल फक्त चांगलं करताना त्रास होतो त्यात काही एवढं विशेष नाही ज्यानं त्रास सहन केला नाही त्यानं येऊही नाही ज्याला त्रास सहन करायचा ते तुम्हाला गावठी भाषा सांगा जी दगडं घाव सहन करतात तेच दगडं मूर्तीला कामा येतात ज्या दगडांमध्ये घाव सहन करायची ताकद नाही ती दगडं गोटाळत पडली मग त्याला कोणी तासली ना काही करणं तुम्हाला चांगलं करता दुसऱ्या वर्षाचा सप्ताह गेला होऊन जातो आणि आपण नाही करीत महाराज शंकरालाच तुमच्या कोणते करून घ्यायचं होतं भगवान शंकराला नदीच्या कडेला जागा लागत होती जागा मिळाली मंदिर लागत होतं निवर्रा झाला माझ्या भक्तांना पावसाळ्यात त्रास नको खडकेश्वर सभा मंडप झाला आणि हे देवच करून घेत असतो आपण छाताड झोडायचं काम नाही करायचं छाताड आज जायला बसलंय गपक्यात आतमध्ये जाईल मी वायरच नाही आला तो करून घेत असतो आणि त्याला खर्च द्या माऊलीनं लिहिले मी नाही लिहिलं हे मदतीस्तव झाले परी मी नाही केलं झालं सगळ्या मंडळीला धन्यवाद काल्याच्या कीर्तनाला सुरुवात तुम्ही चाललं काय होतं पटापटा काला सांगतो गोळण तुको भरायचे एक मडकाय हे एक मडकाय हे एक मडकाय याला बनवणारा कुंभार आहे यालाही बनवणारा कुंभार आहे घटा घटाचे दैव आगळे दैव वेगळे नाम कळे मुखी कोणाच्या पडते लोणे मुखी अंधार मडकं हे एक मडकं त्याला बनवणारा कुंभार यालाही बनवणारा कुंभार याला छिद्र एक याला 9 छिद्र मोजा पटकन 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 पण इथं घोटाळा आहे देवाचं म्हणणं आहे 9 संतांचं म्हणणं आहे 10 मोजा 10 2 4 6 7 लघवी 8 आणि अखंड देह ब्रह्मरूप करण्यासाठी अखंड भजन करणं 10 हे झालं मडकं याला छिद्र झाले मोबाईल 10 याला 1 आता याला 1 फटका मारा काही राहणार नाही याला 9 छिद्र आहे काहीच वाया जात नाही एक बंद कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की त्यांचं अंत्यविधी 9:30 होईल झालं आता ह्या मडक्यात काय काय ए नीट बसा बरे या मडक्यात काय लाया आणि दही आता ह्या मडक्यात मोजा आता हे मडक्यातलं थोडं किचकट आहे पण मोजा मडकं पूर्ण करून दिलंय मडकं एकच आहे छिद्र 9 आहे छिद्र 9 आहे मडकं एकच आहे छिद्र 9 आहे आता या मडक्यातले मोजून दिले तुम्हाला मोजून देतो या मडक्यात काय काय आहे बोला पटकन लाया आणि दही आता ह्या मडक्यात थोडं किचकट आहे पण जाणकार माणसांच्या ध्यानात येईल पटापटा मोजा बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग मध्यभागी खड्डा या खड्ड्यात बोट ठेवा सरळ वर वळा 3 खड्डे लागतील पटकन घरी गेल्यावर शेपडं उभे राहा पाहून घ्या बिंबीच्या दोन्ही मला टणक भाग मध्यभागी खड्डा खड्ड्यात बोट ठेवलं 3 खड्डे लागतील 1 2 3 हे 3 लॉक आहेत एक ओपन आहे यांची नावं याचं नाव आहे परा याचं नाव आहे पसंती याचं नाव आहे मध्यमा याचं नाव आहे वैखरी देवाचं नाव इथून निघतं प्रेमाची भाषा इथून निघते दाटून कंठ इथून येतो मोघाम बोलणं इथून येतं चला हे झाले 4 आता याच्यामध्ये आत काय काय आहेत तेवढे मोजायचे आपल्याला याच्यात एक आहे जीव एक जीव त्याला 2 बायका प्रवृत्ती निवृत्ती एकीला 12 पोरं एकीला 8 पोरं 12 आणि 8 20 2 बायका 22 एक जीव 23 आता याच्या आपल्या घरात काय काय आहे पप्या गुड्डी बंटी सुटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सगळे हिटर फिटर एअर वापे चिंगड्या कांदे गोण्या बकरं अंडे लाटणं पळपट पुकणे उशी तवा संगा बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वरगळ उशी गादी तक्या नळ्या नळ्या खंड खोंड बोंबलं सुकटा अंडटार फलं गुजीरवाण्या घरात 7000 वाटी वहिनी साहेब ते नका एक डाव धोबे 4 गोष्ट शिक्षणाचा आहे चला
एवढं याच्यात काय काय वायका 4 वाण्या 4 मुक्त्या 72,000 नाड्या 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि या चित्तात मुरमुऱ्यासारखे हलकट विचार आहेत. त्याला शुद्ध चित्त दही आहे. शुद्ध चित्त झालं का लाह्या चिटकल्या. याचं नाव जीव शिव ऐक्य काला. याला काला चिटकला. लाह्या चिटकल्या लाया. मग आता हा काला गोकुळात झाला. आता गो म्हणजे इंद्रिय. थोडं किचकट आहे फक्त बोला जायचं. गो म्हणजे इंद्रिय. गोकुळ पुरावा 7वा अध्याय पायपा शरीराची या. आता गो पोरं पोरी सरळ बसा पटकन नाही बऱ्या. हा आणि आता मी जेवढे वाक्य म्हणल पोरी नऊ पोरण पोरी ए बऱ्या ए तुम्ही मी जेवढे वाक्य म्हणल त्याला पहिलं अक्षर गो येईल. काय काय येईल. गो 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 शब्द किती वेळा येतो तुम्ही मोजायचा. सावध राहा बरं का. आपली बार घडीले फास्ट आहे. पहिलं अक्षर काय आलं पाहिजे. ए बरे काय आलं पाहिजे. गो. आता गो किती वेळा येतं तुम्ही फक्त मोजायचं. मी पटापटा बोलणार तुम्ही फक्त मोजायचं. गावाचं नाव गोकुळ मित्रांचं गोपाळ मैत्रीचं नाव गोपिका धनाचं नाव गोधन रथाचं नाव गोरज औषधाचं नाव गोमूत्र गायचाराचं डोंगर गोवर्धन गायचा अर्थ मूर्त गोरज त्यांचा देव गोविंद तो आला गोकुळात. मला वाटलं आमटी नंतर भाते. चला आता मोजा पटकन. गावाचं नाव गोकुळ मित्रांचं नाव गोपाळ मैत्रिणींचं नाव गोपिका धनाचं नाव गोधन रसाचं नाव गोरस औषधाचं नाव गोमूत्र गायचाराचा डोंगर गोवर्धन गायचा मूर्त गोरज त्यांचा देव गोविंद तो आला गोकुळात. 10 झाले. तिचं तेही हुकलं काय नाही. किती झाले 10 झाले ना. मग मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली इंद्रिय 5. वरच्यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय आणि खालच्यांचं नाव आहे कर्म इंद्रिय. 10 इंद्रियांमध्ये गळ्यात माळ मुखात नाम आलं का याच्यात कृष्ण जन्माला. गोकुळ गो. आता हा गो कसा आला. हे पोरं 5-7 जण माझ्या बोटाकडे पाहिजे पटकन पटकन आणि माझं बोट जितकं जोरात फिरल तिथे तुम्ही आकडे ओळखायचे. करू सुरू. अरे सुरू करू का. पहा बरं का बोट उकले जेवायला नाही देणार. हा बोट एकदा फास्ट जाईल. ओळख सुरू करू. पहा बरं का शब्द गोकुळच चालू आहे आपला. गो इंद्रिय कुळ याच्यातच कृष्ण याच्यातच आणि याच्यातच आणायला माग शुद्ध दशमी याच्यातच आणा मज हृदयी सद्गुरू किंवा 15व्या देती पहिले 24. आता सौफळण हृदय आपले वरी लेवी पावले श्री गुरूंची. आता ऐकायचं गो 10 वेळा आला. परत ऐका. गावाचं नाव गोकुळ मित्रांचं नाव गोपाळ मैत्रीचं गोपिका धनाचं नाव गोधन रसाचं नाव गोरज औषधाचं नाव गोमूत्र गायचाराचं डोंगर गोवर्धन त्यांचा देव गोविंद तो आला गोकुळात. झाले 10. आता आपल्याला मी पोरानं माझ्या बोटाकडे पाहिजे एवढी टोळी फक्त. आता पोरीने बोलायचं नाही. हे बाई एवढी टोळी ही समोरची 5-6 जण माझ्या बोटाकडे पाहायचं आणि माझा बोट जितके जोरात फिरेल तितका तुम्ही आकडा ओळखायचा. तुमच्या बोटावर माझा आकडा आहे. पटकन फिरलं बोट गेला निघून आकडा. पहा आता काय मी म्हणलंच होतं तुमचं फेल जाईल. हा 0. सावध राहा बरं का. आता 0 झाला का. 10 झाले ना. 10. मग आता मला 3 प्रश्नांची उत्तर द्यायची. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता. बाकी त्याने बोलायचं नाही. कोणता. दाखले काढून घ्या तुम्ही. दाखले काढून घ्या बचत गट काढा. अरे ये कोणता करेक्ट. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता आहे. 8. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7. करेक्ट. आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. हा गोंधळ न करू. गाठ नाही 8. आतल्या गाठीचा 7 आणि वरच्या गाठीचा 9. मग गावात 3 माणसं आहेत. काही आतल्या गाठीचे आहेत काही वरच्या गाठीचे आहेत आणि काहींना गाठच नाही. ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात.
यांना गाठ असो ऐसा कोटे मग आकडा कोणता आला गाठ नसलेला 8 आकडा आला 8 आला ना 8 आकड्याला गाठ नाही 9 ला गाठ वर आहे 7